खानदेशातील आखाजी महोत्सव हा अहिराणी संस्कृतीतील महत्त्वाचा सण असून गौराई, झोक्यावरची गाणी, जात्यावरील गाणी या रूढी परंपरा जतन करून त्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. पहिला आखाजी महोत्सव प्रचंड गर्दीने यशस्वी झाला आहे. त्यामुळे हा कार्यक्रम शासकीय आणि मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा आणि यासाठी शासकीय निधी मिळवून देण्यासाठी सांस्कृतिक मंत्री आणि शासनाकडे प्रयत्न करेल असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी केले. खानदेश साहित्य संघतर्फे अमळनेर येथील LIC कॉलनीत आखाजी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी हे होते. राजेश पांडे पुढे म्हणाले की मला अमळनेर सोडून 38 वर्षे झाली, मात्र अहिराणीची गोडी कमी झाली नाही, म्हणून अहिराणीतून बोलत आहे. महिलांनी या आधुनिक जगातही ही परंपरा टिकवून ठेवावी. यावेळी आमदार अनिल पाटील यांनी सांगितले की महिलांनी अजूनही रूढी परंपरा जतन करून ठेवल्या ही अभिमानास्पद बाब आहे. माजी आमदार साहेबराव पाटील यांनी ही अहिराणीत फटकेबाजी केली. प्रास्ताविक संघाचे जिल्हाध्यक्ष शरद धनगर यांनी तर स्वागतपर भाषण स्वागताध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार सभापती अशोक आधार पाटील यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून साहित्य संघाचे सचिव रमेश बोरसे, खजिनदार प्राचार्या रत्नाताई पाटील, ज्येष्ठ अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील, कवी हिरामन कंखरे, अहिराणी साहित्यिक गोकुळ बागुल, शाहीर नाना पाटील, भाऊसाहेब देशमुख, जयवंतराव पाटील, डॉक्टर अनिल शिंदे, दिनेश नाईक, LT पाटील हजर होते. यावेळी पारंपरिक रूढी परंपरांप्रमाणे विविध स्पर्धाही घेण्यात आल्या. शनिवारी अमळनेर तालुक्यातील जैतपीर गलवाडे रस्त्यावर हनुमान मंदिराजवळ बस चालवत असताना समोरून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या शिंदखेडा आगाराच्या ST बसला महिंद्रा पिकअपने जोरदार धडक दिली. यात कोणत्याही प्रवासीला दुखापत झाली नाही, मात्र ST गाडीचे थोडे नुकसान झाले आहे. शिंदखेडा आगाराचे चालक चंद्रकांत मोतीलाल पटेल यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. बस क्रमांक MH20BT 1804 या जळगाव ते दोळाईचा मार्गावर धावणाऱ्या गाडीला सकाळी सुमारे 7:15 वाजण्याच्या सुमारास जैतपीर शिवारात गलवाडे गावाजवळ हनुमान मंदिराजवळ महिंद्रा पिकअप क्रमांक MH04 HS 0061 ने जोरदार धडक दिली. त्यात STचे बंपर, हेडलाईट जवळील भाग आणि पत्रा असे नुकसान झाले आहे. तसेच पिकअप वाहनाच्या बंपर व इंजिनाचे नुकसान झाले आहे. पिकअप चालक विश्वास भरत पाटील असे होते. तो माळपिंपरी तालुका एरंडोल येथील रहिवासी आहे. शेत जमिनीचा पोत सुधारण्यासह सुजलाम सुफलाम शेतीसाठी वर्ष प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याचे औचित्य साधून गेल्या 19 मार्च 2026 रोजी विविध मंत्री महोदयांसह शेतकऱ्यांच्या साक्षीने शुभारंभ करण्यात आलेल्या भूमी सुपोषण अभियान या राष्ट्रीय चळवळ जनजागराला रविवारी 19 एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या पवित्र मुहूर्तावर 1 महिना पूर्ण होत आहे. या निमित्ताने श्री मंगळग्रह मंदिर परिसरात सकाळी 8 वाजता या अभियानाचा मासिक जनजागर सांगता सोहळा आयोजित करण्यात आला आहे. अक्षय कृषी परिवार आणि मंगळग्रह सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सांगता सोहळ्यास प्रांताधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रुपेश कुमार सुराणा, DYSP विनायक कोते, पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी साठे, तालुका कृषी अधिकारी ठाकरे, अमळनेर तालुक्यातील कृषी क्षेत्रातील विविध पुरस्कार प्राप्त गणमान्य व्यक्ती सतीश निंबाजी काटे, कोळपिंपरी, भाऊगीर, धुडकुगीर, गोसावी, नगाव, पुष्पलता साहेबराव पाटील राजवड, सुरेश पिरन पाटील, श्रीमती राजश्री राजेश पाटील या महानुभावांसह तालुक्यातील शेतकरी उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी होणाऱ्या भव्य दिव्य भूमिपूजन कार्यक्रमासाठी अमळनेर तालुक्यासह विविध गावांतील शेतकऱ्यांनी आपापल्या शेतांतून एक मूठ माती सोबत आणावी. ही माती एकत्रित करून तिचे विधिवत पूजन आपल्या सर्वांच्या साक्षीने केले जाणार आहे. त्यानंतर ही विधिवत अभिमंत्रित केलेली माती आपापल्या गावी परत नेऊन आपापल्या शेतात टाकायची आहे. त्यासोबतच भूमी सुपोषणाच्या या परमपवित्र कार्याचा स्वतःसह इतरांनाही जागर करण्यासाठी अभियानात सहभागी करावयाचे आहे. याकरिता सर्व महानुभावांसह शेतकऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्था अमळनेर यांच्यातर्फे करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यभर राबवण्यात येत असलेल्या संघटन सृजन अभियानांतर्गत शुक्रवारी 17 एप्रिल रोजी अमळनेर येथे पक्ष संघटनेचा आढावा घेण्यात आला.
गलवाडे रोडवरील अंबिका मंगल कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला जुन्या ते नव्या काँग्रेस प्रेमींची व कार्यकर्त्यांची सुमारे 550 ते 600च्या वर लक्षणीय उपस्थिती होती. प्रास्ताविकात काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भागवत सूर्यवंशी यांनी संघटन सृजन अभियान म्हणजे केवळ आढावा बैठक नसून संघटना अधिक कृतिशील आणि प्रभावी बनवण्याची ही एक प्रक्रिया आहे. काँग्रेसची ध्येय धोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ढोंगी, निष्क्रिय, कामचोर आणि भ्रष्ट पदाधिकाऱ्यांना बाजूला सारून खऱ्या कार्यकर्त्यांना संधी देणे हाच या अभियानाचा उद्देश असल्याचे सांगितले. याप्रसंगी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे निरीक्षक प्रमोद कुमार जयंत यांनी हिंदीतून केलेल्या ओघवत्या भाषणात शेरोशायरीचा वापर करत उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे निरीक्षक आरिज बेग मिर्झा, डॉक्टर अरविंद कोलते आणि जळगाव जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार यांनी अभियानाबद्दल सविस्तर माहिती दिली. जिल्हाध्यक्ष निवडीसाठी प्रमोद कुमार जयंत यांनी बंद खोलीत पदाधिकाऱ्यांच्या वैयक्तिक मुलाखती घेऊन मते जाणून घेतली, तर तालुकाध्यक्ष निवडीसाठी डॉक्टर अरविंद कोलते आणि श्री आरिज बेग मिर्झा यांनी अमळनेर तालुकाध्यक्षाबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा केली. या अभियानादरम्यान जिल्हाध्यक्षपदासाठी अमळनेरमधील सुमारे 5 ते 6 कार्यकर्त्यांनी आपले अर्ज सादर केले, तर तालुकाध्यक्षपदासाठी 6 ते 8 इच्छुकांनी निरीक्षकांकडे दावेदारी केली. संध्याकाळी 4 वाजल्यापासून सुरू झालेली ही प्रक्रिया रात्री 8 वाजेपर्यंत अत्यंत खेळीमेळीच्या आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहराध्यक्ष गजेंद्र साळुंखे यांनी केले. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमुळे अमळनेर काँग्रेसमध्ये या अभियानामुळे चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले. अमळनेर तालुक्यातील विकास कामांना गती देण्यासाठी आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजना अंतर्गत महत्त्वपूर्ण आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत आमदारांनी शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पानंद रस्त्यांच्या कामांचा सखोल आढावा घेतला. तसेच आगामी उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईच्या परिस्थितीवरही गांभीर्याने चर्चा करण्यात आली. नागरिकांना कोणतीही अडचण भासू नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवण्याचे निर्देश देण्यात आले. विशेषतः टँकर मागणी संदर्भात प्राप्त झालेल्या तसेच येणाऱ्या सर्व प्रस्तावांना केवळ 4 दिवसांच्या आत मंजुरी देण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना देत प्रशासनाला गती देण्यावर भर देण्यात आला. यामुळे शेतकरी व ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे. सदर बैठकीत विविध विभागांचे अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, कृषी, बांधकाम, भूमी अभिलेख, पोलीस प्रशासन तसेच पंचायत समितीचे अधिकारी यांनी आपापल्या विभागाचा आढावा सादर केला. दरम्यान शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी, पाणी टंचाईवर मात आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ही बैठक अत्यंत फलदायी ठरली. अमळनेरकरांचे विश्वासाचे प्रतीक असलेली सुप्रसिद्ध सराफी पेढी पारस गोल्ड आता नव्या रूपात ग्राहकांच्या सेवेत सज्ज होत आहे. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर पेढीचे नूतनीकरण करण्यात आले असून या निमित्ताने शहरात पहिल्यांदाच अक्षय तृतीया पहाट या विशेष शास्त्रीय संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अमळनेरच्या सांस्कृतिक इतिहासात पहिल्यांदाच किराणा घराण्याचे विशेष नैपुण्य असलेले प्रसिद्ध गायक पंडित आशिष रानडे आणि पंडित ज्ञानेश्वर कासार यांची स्वरचैतन्य ही अभिनव प्रातःकालीन मैफिल रंगणार आहे. 19 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजता अमळनेर शहरातील द्वारकाजी कॉम्प्लेक्स लुल्ला मार्केट येथे ही मैफिल रंगणार आहे. हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी विनामूल्य व खुला असून या सुरेल मैफिलीचा लाभ घ्यावा असे आवाहन संचालक विनोद थोरात आणि संदीप थोरात यांनी केले आहे. 1977 पासून ग्राहकांच्या विश्वासाला पात्र ठरलेली पारस गोल्ड पेढी आता पूर्वीपेक्षा अधिक प्रशस्त, सुसज्ज आणि अभिरुची संपन्न झाली आहे. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने 19 ते 21 एप्रिल दरम्यान विशेष टेम्पल ज्वेलरी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने पेशवाई दागिने, ऐतिहासिक वारसा जपणारी कलाकुसर, राजवाडी आणि अँटिक ज्वेलरी, राजेशाही थाट देणारे सोन्याचे दागिन्याची खरेदी करता येणार आहे. नूतनीकरण आणि अक्षय तृतीयेचे औचित्य साधून पारस गोल्डने ग्राहकांसाठी अत्यंत आकर्षक अशी ऑफर जाहीर केली आहे. जितके ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दागिने खरेदी कराल तितक्याच वजनाचे चांदीचे दागिने ग्राहकांना मोफत दिले जातील.
संस्कृती, परंपरा आणि आधुनिकता यांचा संगम असलेल्या पारस गोल्डच्या या सुवर्ण सोहळ्याला आणि प्रदर्शनाला अमळनेरकर ग्राहकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणाऱ्या महत्त्वपूर्ण उपक्रमांतर्गत धार ते मालपूर या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन नुकतेच संपन्न झाले. आमदार निधी अंतर्गत मंजूर झालेल्या 25 लाखांच्या निधीतून होणाऱ्या या कामाचा शुभारंभ माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात झाल्याने धार व मालपूर परिसरातील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः पावसाळ्यात चिखल व खड्ड्यांमुळे होणारी गैरसोय, वाहतुकीतील अडथळे आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडीअडचणी आता दूर होणार असल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला. यावेळी धार व मालपूर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मार्च महिन्यात झालेल्या 10वीच्या CBSE परीक्षेत स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले असून शाळेने 100% निकालाची परंपरा यंदाही कायम राखली आहे. या परीक्षेत सिद्धी भानुदास पाटील हिने 96.6% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. चैतन्य वारके हिने 96.2% गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला, तर निशा पाटील व मानसी पाटील यांनी प्रत्येकी 95.8% गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला. शाळेच्या एकूण 40 विद्यार्थ्यांपैकी 11 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा अधिक गुण मिळवले असून 19 विद्यार्थ्यांनी 85% पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. या यशाबद्दल शाळेने विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले आहे.